नीरज. राई प्रीमियर लीग 2022 आणि अप्रतिम सुंदर क्रिकेट स्पर्धा. मागचा सामना आणि एक नवा सितारा राई गावानं घडताना पाहिला. अगदी 12 बॉल 28 रनची गरज असताना 8 चेंडूंमध्ये बेधडक 23वा कुडत सामन्याला एका हाती कलाटणी दिली आणि सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधनं देखील आले आणि सामना जिंकला. टीम कनिक्स फायटर या टीमनं अगदी नावामध्ये फायटर होता आणि फाईट फार चांगली दिली. मात्र किंगनं देखील अप्रतिम संघर्ष केला. गोलंदाजीमध्ये कमी धावसंख्येवरती सामन्यामध्ये त्यांनी फाईट मोठी केली. त्यांचं करूया कौतुक. चला दुसऱ्या सामन्याला आपण करतो सुरुवात. कमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता असू द्या मित्रांनो. जाई वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळणारा. जाई वॉरियर्स विरुद्ध जीत 11. जाई वॉरियर्स विरुद्ध जीत 11 राई प्रीमियर लीग 2022 सीझन 2 अँड मॅच नंबर 2 डेट 2. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय गोलंदाज अर्जुन आणि दोन्ही टीम्स ऑलरेडी टेबल टॉप करून क्वालिफाय झालेत सुपर 4 मध्ये. कदाचित आपल्याकडे वेळ कमी होता. ही मॅच खेळायला हवी होती का. अजय आणि दीपक झा सलामीची जोडी. पहिलाच बॉल अतिशय सुंदर. एका बाजूला आहे टीम जाई वॉरियर्स जी करतीये फलंदाजी स्वप्नील भोईर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो संघ आहे जीत 11 ज्यांनी 2 पैकी 2 सामने जिंकलेत. ऑन साइडला एक लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, एक मिड विकेट, एक स्कोअर लेग. बॉल तयार. समोर फलंदाज सज्ज अजय आणि आता आलाय दीपक झा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली एक स्ट्राकच्या मदतीनं. स्पीडअप करा प्लीज. थोडं फास्ट खेळा आज कारण आज सगळे सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे. ओव्हर द विकेट. वॉट अ शॉट. धावा किती मिळतील 1-2. पण सगळ्यात महत्वाचं काय क्रिकेटचे जे कॉपी बुक स्टाईल फटक्यात ना हा त्यापैकी एक होता कव्हर ड्राईव्ह. जसं भारतीयांना सवय लागली ना अगदी आपण पाहिलं तर VVS लक्ष्मण द वॉल राहुल द्रविड त्यानंतर भारतरत्न या सगळ्यांच्या बॅटमधनं कव्हर ड्राईव्ह्स आणि विराट कोहली सध्या यंग जनरेशनचा एक नवा सितारा.
बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर आलाय हा बॅटन पॅड मध्ये लोवर फुल टॉस जो भन्नाट गतीने टाकला होता. स्कोर ऑफ द विकेट चेंडू चालला तो पण अजून एक धाव मिळणार. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी तुम्ही पाहता तीन चेंडू आणि 2 धावा झालेत. मोहित पाटील, सुमित ढेकले ऑफ राई हे त्याचं पेट नेम आहे. आणि सुमित ढेकले देखील अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह आणि मोहित देखील अंडरआर्म क्रिकेट सातत्यानं गाजवत असतात. स्वप्नील भोईरच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे हे मात्र विसरू नका. गेम प्लॅन राऊंड विकेट, सॉरी ओव्हर द विकेट, राईट आर्म बॉलर उजवा हाताना बॅटची कडा, बॉल चालला थर्ड मानला. एक सिंगलच्या मदतीने धावफलक. स्कोर कार्ड वरती 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला नंतर 3 धावा. थोडस करेक्शन होतं स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू डॉट आला होता. फार सुंदर गोलंदाजी होती, फार सुंदर. पहिल्या 4 चेंडू मध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही. 5 षटकांची मॅच 50, 55, 60. आता ते फायटिंग टोटल आहे. याच मैदानावरती ज्यावेळी शिवसेना चषक झाला गोल्डन षटकार फरदीन काजीच्या बॅटमधून आपण पाहिला. त्यानंतर जी टीम आली होती जाई वॉरियर्स डहाणू बेल्ट मधनं, त्या टीमनं व्यावसायिक क्रिकेट टीमला निलेशदा भिंताडे 11 दनकवाडी पुणेला पराभवाचा धक्का दिला. चॅम्पियन झाली ग्रामीण फॉर्मॅट मधली टीम. त्यात जाई टीमला इथे खेळल्यानंतर रात्री आम्ही पाहिलं टिटवाळ्याला आणि तिथे मात्र पराभव स्वीकारावा लागला होता मांडेकर चषक मध्ये. सॉफ्ट हँड खेळलेत, अंपाचा नो बॉलचा इशारा आणि एक सिंगल मिळणार आणि बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा आणि 1+1 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 6 धावा. मागच्या काही काळ लेस दॅन रन बॉल होती, आता धावा बनलेत. मागच्या 5 बॉल मध्ये रन्स या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिल्या तर तब्बल 6 पाहायला मिळतात. ऑन साइडला आडवा बॅटनं खेचलंय आणि मेल त्या ठिकाणी रन. एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहिली तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 7. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा झाले 7. ओव्हर नंबर 2 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय राई क्रिकेटचा अजून एक सितारा, उगवता सितारा प्रिन्स. आणि अपकमिंग इमर्जिंग प्लेयर्स जर आपण पाहिले तर भारतीय क्रिकेट सध्या अनेक नावं पाहतं. IPL ची खोज आपण म्हणू शकतो. उमरान मलिक यानंतर भारतीय टीम ज्यावेळी दौऱ्यावरती जाईल हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली. उमरान मलिकला तुम्ही पाहू शकता. भारतीय टीम ज्या फास्टर बॉलरच्या शोधात होती ना, जो गोलंदाज 145, 147, 150, 155, 157चा टाकू शकेल तो भारताला मिळाला. फक्त आता त्याचं निरंतर सातत्य कुठपर्यंत चालणार, त्याची लयबद्धता गोलंदाजी पाहायला मिळणार का, या सगळ्या गोष्टींवरती भारतीय जे क्रिकेट समीक्षक आहेत किंवा भारतीय टीमचे जे कोच आहेत ते फार सारा अभ्यास त्या ठिकाणी सातत्यानं सराव प्रॅक्टिस नेट बॉलिंग मध्ये केला जाईल. आणि त्यानंतर अजून अनुभव जसा उमरान मलिककडे येईल, भारतीय टीमला ज्या एक वेगवान गोलंदाजाचा खरं तर शोध होता, कदाचित ती शोध संपन्न होईल असं म्हणावं लागेल जसप्रीत बुमराह नंतर. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. षटकाराने केले स्वागत. ओव्हर द विकेट फ्लाइट दिली आहे.
थांबले, वाट पाहिली, त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला, एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी धावा मिळतील 2. आता बॅटिंग फार सुंदर होती या बॉलच्या मेरिटनुसार. पहिला बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये इंटू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. त्यानंतर अगदी लेन बॉल ऑफ स्टिकला बॅकफुटला येऊन कव्हर्समध्ये जागा बनवून खेळले, धावा मिळाल्या 2 धावफलक 15 वरती. चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलमध्ये टप्पा चुकला. टेनिस बॉलमध्ये फास्ट बॉलर फार आहेत. या बॉल नंतर चर्चा आपण नक्कीच करू. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने खेचलाय, पूल अँड पॉवरफुल डिलायशियस आरपीएल वंडरफुल सिक्सर. आणि या षटकारानंतर धावफलक 21. आपण चर्चा करत होतो टेनिस बॉलमध्ये फिरकीपट्टू फार कमी आहेत, फास्टर बॉलर मोठ्या प्रमाणात आहेत. कारण टेनिस बॉलला फिरवणं अधिक कठीण आणि त्यातल्या त्यात टप्पा चुकला की विस्फोट ठरलेला. त्यामुळे काहीच लागतं, जिगर लागते. फिरकी बॉलर होण्यासाठी ती या गोलंदाज प्रिन्सकडे आहे. मात्र सध्या त्याचे टप्पे चुकतात आणि विस्फोट सातत्यानं घडतायत. 2 षटकार आलेत, 3 बॉलमध्ये 14 धावा. यावेळी देखील बॅटच्या रडारमध्ये आडव्या बॅटने खेचला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डिंग झाली आहे लाजवाब. वेल स्टॉप. झेल व्हायला हवा होता, झेल व्हायला हवा होता, अशा कॅचेस व्हायला हव्यात. मात्र प्रयत्न फार सुंदर. 5 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी हे म्हणावं लागेल. आणि धावफलक पुढे जात आहे 22. 22 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. गोलंदाज तयार प्रिन्स. अर्ध्या विकेटवरचा बॉल ऑन साइडला खेचलाय, नाही थांबणार मैदानाच्या, सरळ जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 मध्ये रन मिळतील 6. सिक्सर. तुम्ही फ्लाइट देता, अगदी इन्व्हाइट करायला हवं फलंदाजाला फ्रंट फुटला येण्यासाठी किंवा आडवा बॅटनं खेळण्यासाठी. अर्ध्या विकेटवरती जर तुम्ही टाकाल तर चुकी झाली तर फटके पडणार. दिशा से फटके तो मिलेंगे फटके म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. एक प्रिन्स आहे भिवंडीचा, विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी या नावानं त्याला ओळखलं जातं. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात देखील अगदी कमी वयामध्ये त्यानं केली आणि सध्या व्यावसायिक क्रिकेट पूर्ण भारत विश्वातील दनानून सोडलंय त्या नावानं. मात्र या प्रिन्सला सध्या थोडा मार पडतोय. 5 बॉलमध्ये 21 धावा खर्च केलेत. कालच्या दिवसाचा हा हिरो होता. हे सगळं क्रिकेट आहे. तुम्ही काल हिरो होतात, आज काय करताय? सातत्य. सातत्य फार महत्वाचं. कल किसने देखा म्हणून तर म्हटलं जातं किस्मत किस्मत की बात है. आज धूप है तो कल बरसात है. अंतिम बॉल आणि हा देखील अर्ध्या विकेटवरती, तो देखील जाईल मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6 आणि या षटकातील हा 4था षटकार आलाय. आणि या षटकामध्ये तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर खर्च झालेत त्या म्हणजे 27 आणि एक महागड षटक. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 34. 34 एकही गडी न गमावता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत होतं. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी मुघलांना सळो की पळो केलं त्याला जिजाऊचा वाघ शिवबा म्हणतात. नमन माझ्या राजाला, त्रिवारमानाचा मुजरा. आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. अर्जुन आला सेकंड स्पेल. पहिले षटक टाकलं, 7 धावा खर्च केल्या. कोणती विकेट नाहीये. विकेटच्या शोधात टीम G11. ग्रुप ए मधल्या दोन्ही टेबल टॉप करणाऱ्या टीम्स आहेत ज्या सेमीफायनल दोन्ही खेळतील. मात्र जो विजय रथ तो कुणाचा थांबणार? फटका चांगला, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जॅक अँड जिल फिटनेस पार्लरच्या अगदी बाजूला. आणि फलंदाज आता सांगतात जॅक अँड जिल आय लाईक लिव्ह टॉप इन द हिल. ग्रेट बॅटिंग. लगातार लगातार षटकार 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 या मॅच मधला आला हा 5वा.
बॉल तयार. आता तेच तर्रार. गुडलेन स्पॉट वरती पिच झाला आणि तदनंतर उसळी घेणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव. धाव फलकावरती धावा 40. 2.2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर अर्जुन पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या फक्त 7. या षटकामध्ये काही धावा खर्च जास्त होतात. बॉडी लाईन शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि तदनंतर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. रन आउटच्या स्वरूपात जातीय विकेट. सध्या या रंगाची चर्चा फार मोठी आहे, कारण आपण सध्या जर पाहिलं ना तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांवरती आलेला सिनेमा सध्या फार गाजतोय. आनंद दिघे साहेबांचं कार्य फार मोठं होतं आणि या ठाणे जिल्ह्याचे पहिले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. धावफलकावरती 40 धावा. 40 अपन चर्चा करत होतो आनंद दिघे साहबांबद्दल. जितनी इज्जत भगवान की है उतनी इज्जत मेरे दिल में आनंद दिघे साहब की है. फर्क सिर्फ इतना है कि भगवान एक कुदरत और मेरे आनंद दिघे साहब मेरे लिए जन्नत है. बॉल तैयार. बॉलिंग ट्रॅक वर 4-0. 40 ला 1 विकेट आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे आणि बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर. आपण पाहिलं अर्जुन प्रमोद शेडगे सरांचं शुभागमन झालं. स्वागत आहे आपलं. फार बिझी शेड्यूल डे नाईट. लोवा फुल टॉस ऑन साईडला वळवला. पालघर विभागातील एक नामांकित आणि लोकप्रिय समालोचक. स्वागत आहे प्रमोद दादा आपले, आमचे अतिशय जिवलग मित्र. आणि आपलं स्वागत आहे RPLच्या दुसऱ्या दिवसामध्ये. 41 एक गडी बाद. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा अगदी चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू होता. हलक्या हाताने बॅटमॅनना बाहेर काढलं आणि ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यांच्यामध्ये देखील रेस सुरू आहे. सध्या जर IPL स्टेजला पाहिलं जॉर्ज द बॉस अँड UG चहल एकाच टीमच्या दोन्ही खेळाडूंच्या डोक्यावरती. मग या ठिकाणी ऑरेंज कॅपचा जर आपण विचार केला 7 बॉल आणि 16 रन्स करत टेबल टॉप केलंय. हायेस्ट रन मेकर या ठिकाणी बनलाय फलंदाज अजय. तर आपण नक्कीच त्याच्या डोक्यावरती ती ऑरेंज कॅप परिधान करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये त्याच्या डोक्यावरती तो एक मानाचा मुकुट तुम्हाला पाहायला मिळेल. षटक संपली 3. फार चांगली गोलंदाजी केली अर्जुननं 2 षटक टाकत असताना. जर आपण पाहिलं तर इकॉनॉमी अतिशय सुंदर राहिली. विकेट नाहीये, मात्र एका षटकामध्ये 27 धावा आल्यानंतर देखील जर 2 षटकांचा स्पेल आपण अर्जुनचा पाहिला तर त्यानं 15 खर्च केलेत आणि 3 ओव्हरमध्ये जे धावफलक फार वेगानं होतं करंट रन रेट त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाज अर्जुननं केलाय. 3 ओव्हर 42 धावा. तीन षटक संपन्न झाली आहेत. 42 धावा धावफलकावर. स्वप्न प्रत्येकाचं RPL 2022 पहिलं पर्व जिंकण्याचं. मात्र स्वप्न म्हणजे नक्की काय? स्वप्न हे स्वप्नच राहील असं कधीच वागू नका, कारण जर असं झालं तर स्वप्न आयुष्यभर तुमच्या डोळ्यात राहून पाण्या रूपात बाहेर पडेल आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या प्रयत्नात कायम कमी पडला आणि आयुष्यभर तुम्हाला याच विचारानं मन मारून जगत राहावं लागेल. म्हणून आजपासूनच प्रयत्न करा आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवा व पुढील आयुष्य सुखात जगा, कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. जिंदगी ना मिलेगी दोबारा. 42 लॉस ऑफ 1.
2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक पाहिजे. धावा किती पडणार? समोर मोहित सारखा एक चांगला फलंदाज, त्याच्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल टीम जाई वॉरियर्स. स्वप्नील भोईर अँड टीम. डावा स्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 1 ने पुढे सरकत असताना 43 धावा धाव फलकावर. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक रन वाचवणं फार गरजेचं आहे कारण 3 ओव्हर 42 समोरचा संघ जर आपण पाहिलं तर एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि या क्षणाला गरज कमबॅकची. ते कमबॅक करणार का गोलंदाज मोहित पाटील? वेगळी शैली आहे मोहितची. काय फरक पडतोय? बॅटच्या रडार मध्ये आला तर चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. आयुष्य कोणत्याही वळणावर असू द्या आपण रोज बहरलं पाहिजे कारण सुकलेली पानं कुणालाच आवडत नाही. षटकार. पूर्ण 50 अप. 50 धावा धाव फलकावर. Clean ball around the leg, bold and wicket. या ठिकाणी गाव पंचायत संघटने मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील यांचं तर स्वागत आहे आपलं. आणि अग्री कोळी सामाजिक संस्थेचे ते सचिव आहेत. समाजासाठी नेहमीच एक चांगलं काम त्यांनी सातत्यानं केलंय आणि याच आपल्या गावातील एक अतिशय दर्जेदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या ठिकाणी झालं शुभागमन. आपलं स्वागत आहे. मनासारखं जगलं नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे. जगायचं म्हणून जगायचं याला काय अर्थ आहे? काहीतरी करायचं तर समाजासाठी. अगदी हे तत्व मनाशी बाळगणारं हे व्यक्तिमत्व. फटका चांगला आहे. बॉल जाईल अगदी फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरला. अगदी हा षटकार एक मोठ्या स्टेजला घेऊन जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम जाई वॉरियर्सला. होतीये 57. पुन्हा एक दाडवा बॅटनं खेचायचं होतं. अतिशय चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं तर फलंदाज या 2 धावा मिळतील. अजय इंडिव्हिज्युअल 10 चेंडू आणि 25 धावा. त्याच्या बॅटमधनं रिषभ एका बाजूला त्याला साथ देतोय एका सिंगलच्या मदतीनं. जे नशिबानं हेरावलं ते कर्तृत्वानं मिळवायचं. आपल्या यशाचं कौतुक आपल्या अपयशाला कळवायचं म्हणजेच आयुष्य. 4 षटकं संपली आहेत. धावा झालेत 59. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. त्यांनी धाव फलकावरती धावा 59. रोशन पाटील यांच्याकडे कॅश प्राइज आहे. राहुलच्या प्रत्येकी विकेटला 100 रुपये. हलक्या हातानं स्ट्राईक वरती इन्व्हाइट केला. माहिती आहे फलंदाज एका बाजूला फास्ट सुंदर बॅटिंग करतोय.
ह्याला म्हटलं जातं भागीदारी. जीवनामध्ये भागीदारी फार महत्त्वाची आहे. मग ती नवरा बायकोमध्ये असू द्या, आई मुलांमध्ये असू द्या, किंवा तुमच्या मैत्रीमध्ये असू द्या, किंवा क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजी करताना असू द्या, किंवा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामध्ये असू द्या. पार्टनरशिप इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज पार्टनरशिप इज बॅकबोन ऑफ लाईफ. आयुष्यामध्ये भागीदारी हा पाठीचा कणा. कारण जर साथ तुम्हाला खंबीर कुणाची असली की गंभीर परिस्थिती लवकर येत नाही. फटका मिस्तामिंग मात्र नो मॅन्स लँडमध्ये सेफली बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक आलेत. मोहित एकाच ॲक्शनमध्ये उचललाय. थ्रो देखील दर्जेदार. कॅरी झाला नाहीये. कॅरी झाला नाहीये आणि रन्स मिळणार 2 आणि त्या सोबतीनं स्ट्राईक. फलंदाज अजयला. फार चांगली बॅटिंग अजय करतो. मागचे 2 चेंडू लगातार आपण पाहिलं तर रन्स येत आहेत या षटकामध्ये. एक सिंगल एक डबल. धाव फलक जाऊन पोहोचला 62. स्वतःला स्वतःच्या मर्यादा पलीकडे ढकललं की यश प्राप्त होतं आणि अगदी स्वतःला मर्यादे पलीकडे ढकलून मेहनत करतोय या मॅच मध्ये बॅटर अजय. गोलंदाजाची शैली काहीशी वेगळी आहे. आर अश्विनला आपण पाहता अंपाशा मागून अगदी चेंडू देखील सहजासहजी तो ग्रीप दाखवत नाही बॅटरला, त्यामुळे विकेट्स फारशा मिळतात. या बॉलर्सच्या रिदम आणि त्याच्या शैलीबद्दल देखील चर्चा नक्कीच होणार. रन्स थांबवलेत. अगदी मागच्या बॉलवरती कोणती धाव घेतली नाहीये. संधी होती का सिंगलसाठी. आता विश्वास होता की मोठे फटके खेळायचे. बॅटची कडा. विकेट मिळणार. फलंदाज बाद. त्यानंतर सेलिब्रेशन गोलंदाज राहुलचं आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज रोशन पाटील यांच्याकडून दिलं जाईल गोलंदाज राहुलला या विकेटसाठी. टीमची टोटल धाव फलकावर आपण पाहिली तर थांबली 62 वरती आणि 27 धावेची एक वादळी खेळी करून अजय मैदानातनं बाहेर आलाय. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग मित्रांनो कधी येत नसतो आणि RPL मध्ये तो संघर्ष प्रत्येक चेंडूवरती आहे. प्रत्येक बॉलवरती एक लढाई आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर. रिटर्न क्रीजच्या फारसा दूर. अंपाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल 63. अतिरिक्त धावा तुम्हाला आता एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातात कारण ऑलरेडी फटकेबाजी फार धुवाधार झाली आहे. पावले ताकदीवर नाही तर आत्मविश्वासाच्या जीवावर उचलावी लागतात. येणाऱ्या 2 चेंडूवरती ते घडणार का. बॉल तयार. ऑन साइडला आडव्या बॅटनं लपेटलाय हा बॉल. चालला बॅकवर्ड स्कोअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार खणखणीत षटकार. धावा 69. पहिल्या डावातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. जे नशिबानं हेरावलं ते कर्तृत्वानं मिळवायचंय. आपल्या यशाचं कौतुक आपल्या अपयशाला कळवायचंय हे सांगतीये टीम जाई वॉरियर्स. जाई फिलहाल इस मुकाबले में है चाई. चांगली बॅटिंग ते करतात. प्रत्येक बॅटर येतोय मोठे फटके लगावतोय. 69 ला 3 गडी बाद. शेवटचा बॉल या मॅच मधला पहिल्या इनिंगचा. उत्तरार्ध बाकी आहे. अजून एक स्टँड अँडची लेवल लॉंग ऑनला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं टिपला. एक सुंदर झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि आणखी 100 रुपये रोशन पाटील यांच्याकडनं या विकेटसाठी दिले जातील गोलंदाज राहुलला. आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावाच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 69. लक्ष्य पार करायचे 70चं. वाट पाहणाऱ्यांना तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलेलं असतं. त्यामुळे विश्वास या मॅच मध्ये तुम्हाला जपायचं असेल तर लढाई तुम्हाला मोठी करावीच लागेल. तुर्तास मी थांबतो. सामन्याला होईल ज्यावेळी सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि ऐकूयात आवाज या मॅच साठी
अडनेचे वसई विभागातील एक नामांकित समालोचक प्रमोददादा शेडगे यांना धन्यवाद. डायनामिक पर्सनॅलिटी आणि क्रिकेटवरचं असलेलं अफाट प्रेम हे सातत्याने पाहायला मिळतं. दोन पंच विशाल नाईक अँड अजित म्हात्रे आणि तिसरे पंच अमोल जी वेतस्कर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पांजूच्या मैदानात भगवानजी पाटील साहेब यांचं आगमन पांजू प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं. रुद्र पॅकर्स अँड ओम 11 या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. आज थोडंसं क्लायमेट या आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग जणू काही लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या थोड्याशा सरी बरसल्या आणि अवकाळी पावसाने पुन्हा एकदा सावध केलं की मी येतोय. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो ना त्याचप्रमाणे मात्र प्रत्येक जण आता रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची वाट पाहिल. आज 22 मेचा दिवस आणि 22 मेचा दिवस राई प्रीमियर लीग. एक हेतू होता, एक उद्दिष्ट होतं की अपकमिंग यंग टॅलेंटला खेळण्यास मिळत नाही आणि राई गावातील हा राई गावाचा उत्सव असंच म्हणायला हरकत नाही आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नुकताच ओमकार शेट्टे यांचा आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ वाकळण. एका साईडला आपण पाहू शकतायत नीरज यांचा आपण आवाज ऐकतायत. 2 दिवस संकेत पाटील स्वतः आमचे जवळचे मित्र. काल स्वप्नील भोईर यांचा सुद्धा मी उल्लेख केला होता. उमरोळीच्या मैदानात झाई संघ ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला मोहित पाटील
खूप चांगलं क्रिकेट हाताळेल का हा प्रश्नचिन्ह अजय भारद्वाज आणि पंकज पाटील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये वेलकम. 70 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन फलंदाज मोहित आणि हितेश ही जोडी. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी अजय पाटील काल धुमाकूळ घातला होता ज्या फलंदाजाने आणि नशिबाची साथ मिळाली होती. हलक्याशा हाताने बॅकफुटला जाऊन मात्र पंच केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एक या धावसंख्येवर 1 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. मोहित पाटील आज खरी गरज असेल, आज खरी कसोटी आहे. मोहितला मात्र यावेळेला हिरो बनण्याची संधी आहे. कालच्या दिवसामध्ये कमबॅक केलंय आणि दोन्ही संघ क्वालिफायच्या उंबरठ्यावर पाहायला मिळाले. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेलाय. चेंडू मात्र वाईटचा इशारा येत असताना अजित म्हात्रे यांचा आपण पाहू शकतायत आणि विशाल नाईक हे दोन पंच भरपूर वर्ष MRIच्या चेंडूवर ज्यांनी क्रिकेट कारकीर्द गाजवली आणि आताचं क्रिकेट पाहिल्यानंतर ते सांगतात की MRIच्या चेंडूवर खऱ्या अर्थानं आम्ही जे क्रिकेट खेळलं ना ते आता खेळू शकणार नाहीयेत. सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट. टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला होता, मात्र सरप्राईज करून गेला हितेशला. आणि मोहित आपला पार्टनर काहीतरी मात्र कानमंत्र देण्यासाठी यावेळेला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. कारण ही खेळपट्टी खूप सुंदर पद्धतीने जी बनवली गेली, अतिशय दैदिप्यमान असं क्रिकेटचं मैदान. आणि या मैदानात सुरू असलेला राई प्रीमियर लीगचा धुमधडाका. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव वेगाने येईल. हितेशच्या बॅटमधून एक धाव येते, परंतु ती कॉन्फिडंटली नाही आहे. तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 3 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. षटक क्रमांक पहिला आहे, चेंडू क्रमांक 4. मोहित यावेळेला जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता, कट केला जातोय. चेंडू थर्ड मॅनला निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे येतोय वेगाने, खूप चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी मिळेल फक्त एक धाव मोहित पाटीलला आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन बनलंय. आणि एक एक धावेसाठी मात्र झगडताना खेळाडू सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलंय की संजीवनी, लाईफ लाईन. आणि एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 4. चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. यावेळेला पहिला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फंबलिंग होतोय. तत्पूर्वी उचलेपर्यंत, चेंडूला फेकेपर्यंत इझिली 2 धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत. समजने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देऊन यावेळेला 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि या दुहेरीच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ झालाय. पंच पहा, यावेळेला आम्ही पुन्हा एकदा विश्लेषण करतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसरा चेंडू वाईड आला, तो कन्वर्ट झाला डॉटमध्ये. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, चौथ्या चेंडूवर 1 धाव आली आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. अशा पद्धतीने आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक चेंडू शेष आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर वाईड आला, तो डॉट झाला. दुसरा चेंडू कन्वर्ट झाला. तिसऱ्या चेंडू 1, चौथ्या चेंडूवर 1 आणि 5व्या चेंडूवर 2. अशा प्रकारे 6 धावा फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अजय पाटील. मी जरा यष्टीरक्षकाला विनंती करेन, जरा कॅप सरळ करा ती, कारण युट्यूबच्या माध्यमातून आपण योग्य वाटत नाही. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार हितेशच्या बॅट मधून आलाय. खणखणीत दर्जेदार राई प्रीमियर लीग षटकार. 6 धावा. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 12 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
काय फटकेबाजी केले, जबरदस्त शेवटच्या चेंडूवर करारा प्रहार केला आणि षटकाराने संकेत पाटील यांचं स्वागत आमच्या मुख्य मंचावर आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 12 रन्स. अतिशय दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा, अपकमिंग यंग टॅलेंटला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कारण जेम्स बॉन्ड राई संघ जेव्हा खेळतो ना तेव्हा 11 खेळाडूंना चान्स मिळतो आणि अशा वेळेला मात्र 11 खेळाडूंमध्ये एखादा जर खेळाडू इंजुरी न हो, परंतु झाल्यानंतर मात्र कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, असे 3 ते 4 खेळाडू सुद्धा असू शकतील की मात्र ते अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी ही स्पर्धा पाहायला मिळते आणि फक्त क्रिकेट निमित्त राहिलंय, गाव एकत्रित होतोय ही खूप महत्त्वाची भूमिका. आणि जेव्हा गाव एकत्रित होतो ना तेव्हा पूर्ण जगाची ताकद बनते, ऊर्जा मिळते आणि त्या कारणास्तव मात्र राई प्रीमियर लीग ही आपण पाहू शकतात पुढे येते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. कारण आज वेगवेगळ्या गावामध्ये गेलो तर राजकारण, समाजकारणपेक्षा राजकारण जास्त आपल्याला पाहायला मिळतं, परंतु राई गाव एक माणुसकीचं माहेरघर बनलं गेलंय आणि क्रिकेटची पंढरी म्हणून पाहायला मिळते. ऑन साईडला मोहित पाटील, ट्रेडमार्क पॅटर्न शॉट, सरळ चेंडू. मात्र 2 दिवसानंतर आज मुहूर्त मिळाला षटकाराचा. फलकावर मोहित पाटीलच्या बॅट मधून निघालेला कणखर फटका. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त कॅरेबियन पॉवरफुल फलंदाजी. ज्या पद्धतीने कॅरेबियन खेळाडूंकडे जी ताकद असते ना ते मोहित पाटीलने दाखवले. 24 धावा, 24, सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते मोहित पाटील आज सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 70 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा. गोलंदाज आहे गणेश. थोडस मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं दिसतंय. आतापर्यंत मोहितची बॅट यावेळेला बोलू लागले. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केलेत आणि मॅन इन फॉर्म बनलाय. ऑफ साईडला फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा फटका खेळला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पंच विशाल नाईक या ठिकाणी दर्शवतायत यस इट इज अ 2 रन. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. आत्मविश्वास ही खूप महत्वाची भूमिका असते. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. सबमरिंग डिलिव्हरी. गणेशने मात्र अँगल चेंज केला होता. प्रथमतः जर आपण पाहिले 2 षटकार आले, त्यावेळेला ओव्हर द विकेट आला आणि त्यानंतर राऊंड द विकेट येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा, 26. 26चा आकडा आल्यानंतर प्रत्येकाला अंगावर शहा राहील अशा पद्धतीने 26-11चा हल्ला बोल कोण विसरेल. परंतु शहीद झालेल्या त्या संपूर्ण जवानांना खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली असेल, आदरांजली असेल. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय. गुड कॅच. फलंदाज मोहित पाटील यावेळेला मात्र षटकाराच्या मोहात गेला होता. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
वेलकम बॅक. 5 चेंडूचा खेळ झालाय. अखेरकार सफलता प्राप्त केली गणेश या गोलंदाजाने. धावसंख्या 26. इथून जर विचार केला तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 44 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 19. नवीन येणारा फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर अर्जुन. हितेश स्ट्राईक एंडकडे. यावेळेला पाहिलं मिळालं सरळ चेंडू मात्र यावेळेला सोडून दिलं गेलं होतं आणि अशा वेळेला मात्र किती वेळा चुका होतात फलंदाजांकडून. डबल माइंडमध्ये जातात, थोडेसे शफल होतात. हितेशला सुद्धा माहिती असेल की हा नियम जो आपल्याला पाहायला मिळतो तो फॉलो करणं खूप गरजेची गोष्ट. डबल माइंडमध्ये होता, स्वतःवर निराश होतोय की या चेंडूवर थोडासा चान्स घ्यायला हवा होता. आता 18 चेंडू आहेत. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. राई प्रीमियर लीग 2022. थँक्यू मितेश मात्रे. सुंदर गाणी मात्र यावेळेला सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचले जातात. कारण आजकाल माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो. आपल्या कुटुंबाचा प्रवास सांभाळताना कुठेतरी फ्रस्ट्रेट असतो आणि अशा वेळेला थोडीशी गोडी मिळावी म्हणून रिलॅक्स होण्यासाठी संगीतमय वातावरण निर्माण करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. संगीत ऐकावं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा. 44 धावांचं लक्ष. 18 चेंडू आहेत. उजव्या हाताने त्यावेळेला मात्र अर्जुन आडेला हा चेंडू समजला नाही. स्लोअर 1 चेंडू होता. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण गॅप आणि त्या गॅपमधून निघून गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गॅदर केला जातोय. गुड डिलिव्हरी. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 या धावसंख्येवर. कालपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आज 10:44 कॉइन स्पिन झाला विनोदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि भारताचं राष्ट्रगान गायलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो जे स्वर्गवासी झाले, भावपूर्ण श्रद्धांजली या राई प्रीमियर लीगच्या वतीने पुन्हा एकदा त्या व्यक्तिमत्वांना, माझे खेळाडूंना. धावसंख्या 26. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर ऋषभ. आज 22 मेचा दिवस. चॅम्पियन्स कोण बनेल? RPL अर्थातच राई प्रीमियर लीगचा हा धूमधडाका आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ चांगल्या प्रकारचा खेळेल तो संघ मात्र ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल आणि ते संध्याकाळचं सत्र येणारं आपल्याला पाहायला मिळेल. कारण 1 वर्ष म्हटलं की आपल्याला खूप काही वाट पाहावी लागते. धावांची गती फलकावर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फाईन लेगला. चेंडू मात्र यावेळेला 2 धावांकरता कॉल येतो अजित म्हात्रे सरांकडून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 28. चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 28 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण पाहू शकतायत बालयोगी श्री सदानंद महाराज क्रीडा संकुलमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत कमरेच्या वरती नसावा आणि हेच विशाल नाईक त्या ठिकाणी लगेच रिॲक्शन करत असताना पाहायला मिळत आहेत की हा चेंडू मात्र यावेळेला खेळला गेला होता, कमरेच्या खाली होता आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा. 29. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. ऋषभ. चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये लक्षात असू द्या 41 धावा. 15 balls remaining and 41 runs required to win. संगीत म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू निघून जाईल मात्र जजमेंट चांगलं नव्हतं. बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होती आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू यावेळेला निघून जातोय. डिक्लेरेशन झोन मध्ये
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा. जीत 11. हितेश मात्रे आम्हाला सूचना करतायत की जेवणाची व्यवस्था मात्र या ठिकाणी केलेली आहे आणि भोजनाचा आस्वाद जर प्रत्येकाला घ्यायचाच आहे ते मात्र आदर्श विद्यामंदिर राई शाळेमध्ये आपण स्वाद घेऊ शकता. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये येतोय. तत्पूर्वी एक धाव चेंडूला उचलेपर्यंत एका धावेने प्रतिस्पर्धी संघाला काही फरक पडणार नाहीये कारण आता चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडू मध्ये 38 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. कारण आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास कधीच नसावा. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु यावेळेला मिळतील फक्त 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण. 12 चेंडू 36 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. आणि विजयासाठी चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये खेळाडूंनो. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान व्यक्ती जर्मनीचा होता पीटर हेनलिन. या व्यक्तीसाठी सुद्धा मात्र वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. 34 धावा 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 12 चेंडू आणि 36 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे अजूनपर्यंत. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत प्लीज खूप वेळ दवडला जातोय. पंच ताकीद देत आहेत त्या ठिकाणी. यस ऑन करतायत. प्लीज मी विनंती करेन झाई वॉरियर्स संघाला विनंती करेन की प्लीज वेळ दवडू नका. स्पीडअप करा जरा गेम स्पीडअप करा. गेल्या प्रिव्हियस पहिल्या मॅचचा जर विचार केला डेफिनेटली गेल्या मॅचचा जर प्रिव्हियस मॅचचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना मात्र सचिनवर हल्लेबोल केले गेले. तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या होत्या. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बारा चेंडू आहेत तुमच्याकडे आणि 12 चेंडू मध्ये 18च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेट नाही. 36 धावा करायच्या आहेत. अंडर 16 प्लेयर नाव आहे त्याचं हर्ष. पाहिजे हर्ष मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवेल का. यावेळेला मात्र सुरेख चेंडू सुरेख होता परंतु बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जुन आडे स्वतःकडे कॉन्फिडेंटली स्ट्राईक घेतोय आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 35 रन्स 35. जर मनीष मात्रे जर झेल टिपतायत तर मितेश मात्रे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. लेफ्ट आर्म यावेळेला ऑन साईडला अर्जुन आडेच्या बॅट मधून निघालेला हा कणकणीत सनसणीत दर्जेदार ब्रँडेड षटकार 6 धावा.
या धावसंख्येवर 29 धावांचं लक्ष्य, 10 चेंडू आहेत. अर्जुन आडे स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. खूप चेंडू वेगाने निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे. व्हॉट अ फिल्डिंग. सुपर. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक हा महत्वाचा दुवा असतो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42. या धावसंख्येवर येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 28 धावा. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1 2 3 थोडीफार कुठेतरी जगलिंग केली होती, परंतु झील टिपला गेला आणि हितेशच्या खेळीला पूर्ण विराम. 7 चेंडू. आता मात्र या वेळेला आपण पाहू शकाल एकंदरीत 8 चेंडू असतील आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांचं लक्ष्य. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे अर्जुन आडे. आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये 22 धावा. अर्जुन आडे या वेळेला सांगतोय अजूनपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला खोलवर चेंडू कमबॅक करतोय हर्ष. वय वर्ष 16, परंतु जिद्दीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, चाइल्ड ऑफ द फादर मॅन, आणि त्या पद्धतीने मात्र यावेळेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अपकमिंग पाहायला मिळतोय तो हर्ष, फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 49. येणारे चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 21 धावा. अजित मात्रे काय इशारा करतायत. आणि तदनंतर मात्र झाई वॉरियर्स हे नाव पसंत झालं आणि प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारे झाईचे ते खेळाडू जयराजपासून, धनंजयपासून, संतोषपासून असतील, ज्यांनी मात्र आक्रमकता, प्रशांत असेल, काही जबरदस्त प्लेयर MS11 म्हणून पाहायला मिळतात. मोतीलाल शाह यांचा संघ काल पराभूत झाला 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये. जेवणाची व्यवस्था मात्र आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर जेवणाचा आस्वाद घ्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 49. 49 विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. 6-21चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. 2 संघांच्या माध्यमातून अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा कृपया करून बाईक मालकाला विनंती करेन, बाईक पार्क करू नका तिथे प्लीज. थोडीशी आतमध्ये घेतली तरी चालेल. यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तर जेवण करून घ्यायचं आहे आपण प्लीज. प्रत्येकाला विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 50 होते. 50 रन्स कम्स अप. आता चेंडू आहे तुमच्याकडे
9 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करणारा फलंदाज अर्जुन आडे अखेरकार स्वप्न मात्र यावेळेला आपण पाहतो या सामन्याचं ते पूर्ण झालं नाही आणि अर्जुन आडे एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ दी RPL अवॉर्ड सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 50, चेंडू जर आपण पाहिले तर आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 20. म्हणतात ना क्रिकेटच्या इतिहासामध्ये हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून या धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली तुम्हाला 5 चेंडूमध्ये 20 धावा कराव्याच लागतील. एकंदरीत 20 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला चेंडू मात्र यावेळेला लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. आता चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 18 धावा. मात्र राहुल एका साईडला आज हिरो बनण्याची हीच ती संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. अशा प्रकारची चूक तुम्ही करू नका जरा सुद्धा. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. गोलंदाजाला कुठेतरी ऍडव्हान्टेज मिळावा म्हणून या नियमावली आखल्या गेल्यात. कारण फलंदाज 5व्या स्टंपवर येऊन मात्र खेळतो तर गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव सिंगलच्या सहाय्याने मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते 53 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि आता 2 चेंडूमध्ये 17 धावा. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन स्विंग काय मिळतोय यावेळेला. आपल्या बोटांतील जादू काय आहे याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना ब्युटीजो ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू हाताळले गेलेत ते ऋषभने. फॅब्युलस बॉलिंग रीड करतोय फलंदाजाला यावेळेला ऑन साईडला आणि अशा प्रकारे मात्र झाई वॉरियर्स संघ स्वप्नील भोईर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि मैदानात जात असताना पाहायला मिळत आहेत. आणि लीगच्या या स्टेजमध्ये 3 मॅचेसमध्ये 3 विन करणारा कन्सिस्टन्सी बाळगणारा संघ झाई वॉरियर्स.